Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण BMS फायनल स्टुडंट. तर आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे रचना शरीर. त्यालाच आपण मॉडर्नमध्ये ह्युमन ॲनाटॉमी असे म्हणतो. आता आपण जर बघितलं मित्रांनो तर आपली फेवरेट पर्सन जेव्हा वेस्टर्न आउटफिट घालते आहे की नाही तेव्हा कशी दिसते एकदम माहिती की नाही. त्याच पद्धतीने आणि जेव्हा ती इंडियन आउटफिट घालते तेव्हा ती ओ माय गॉड ऑसम फंटॅस्टिक आहे की नाही. तर तशाच पद्धतीने आपल्याला जे मॉडर्ननुसार ह्युमन ॲनाटॉमी आहे ते आपल्याला आयुर्वेदिक पद्धतीने म्हणजेच रचना शरीर कशा पद्धतीने आहे ते सर्व NCSMने आपल्याला समोर मस्ट नो, डिझायरेबल टू नो आणि नाईस टू नो पॉईंट सांगितलेले आहेत. तर ते तशा पद्धतीने आपल्याला पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडमध्ये कोणते चॅप्टर्स आहेत आणि कोणते SAQ आणि LAQ येतात या सर्व संकल्पना आपल्याला या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्यासमोर मी सांगणार आहे. तर हे काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यामध्ये काही मी कन्सेप्ट्स सांगितलेले ते पण नीट काळजीपूर्वक तुमच्या मनामध्ये उतरवून घ्या. तर चला वळूया आपण आता व्हिडिओकडे. हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. तर आज आपण बघत आहोत ते म्हणजे रचना शरीर. आता याला रचना शरीरला जर समजा आपण मॉडर्नमध्ये जर बघितलं मित्रांनो तर त्याला आपण ह्युमन ॲनाटॉमी असे म्हणतो. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला 2 पेपर असतात. पेपर फर्स्ट हे 100 मार्क्ससाठी असते आणि पेपर सेकंड हे पण तुम्हाला 100 मार्क्ससाठी असते. असे टोटल मिळून तुम्हाला 200 मार्क्स असतात. आता यामध्ये जर बघितलं तर हे प्रॅक्टिकल 100 मार्क्ससाठी असते, वाय हे 70 मार्क्ससाठी असते आणि इलेक्टिव्हचे 15 मार्क असतात आणि इंटरनल असेसमेंटचे 30 मार्क असतात. असे मिळून टोटल तुम्हाला 200 मार्क्स असतात आणि असे लास्टला तुम्हाला 400 मार्क्स मिळतात. अशा पद्धतीने हे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडचं विश्लेषण होतं. आता याच्यामध्ये आपण पेपर फर्स्टमध्ये कोणते टॉपिक्स येतात तर ते बघूया आपण. तर पेपर फर्स्टमध्ये जर बघितलं मित्रांनो तर त्यामध्ये तुम्हाला येते पहिलं ते म्हणजे शरीर उपक्रमणीय शरीर. आता यामध्ये तुम्हाला शरीर आणि शरीर व्याख्या येतात. त्याच्यानंतर षडंगांग कसं पाहिजे, त्याच्यानंतर अंग प्रत्यंग कशा पद्धतीने, त्याच्यानंतर शरीरशास्त्र काय येतं, या सर्व गोष्टी तुम्हाला या पहिल्या टॉपिकमध्ये असतात आणि हे टोटल तुम्हाला 6 मार्क्ससाठी असतात. त्याच्यानंतर सेकंड चॅप्टर येते ते म्हणजे परिभाषा शरीर. आता याच्यामध्ये तुम्हाला कूर्च, कंडरा, जल, अस्थिघात, त्याच्यानंतर सीमंत या सर्व कन्सेप्ट्स हे तुम्हाला सेकंड चॅप्टरमध्ये क्लिअर करावं लागतात आणि हे तुम्हाला टोटल 4 मार्क्ससाठी येतात. त्याच्यानंतर थर्ड चॅप्टर येते ते म्हणजे गर्भशरीर आणि हे खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला फिक्स LAQ येते आणि यामध्ये तुम्हाला गर्भाची व्याख्या, कन्सेप्ट्स ऑफ शुक्र आणि आर्तव, त्याच्यानंतर रोल ऑफ पंचमहाभूतीन गर्भवृद्धी काय असतात, त्याच्यानंतर गर्भपोषण, त्याच्यानंतर अपरा निर्मिती त्यालाच आपण गर्भनाभिनाडी, त्याच्यानंतर गर्भ अंग प्रत्यंग कसे आहेत मॉडर्ननुसार पण आणि आयुर्वेदिकनुसार पण यामध्ये आपण बघावं लागतो आणि हे टोटल तुम्हाला 15 मार्क्ससाठी येतात. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला गर्भशरीर होतं. आता याच्यानंतर फोर्थ चॅप्टर येते ते म्हणजे अस्थि शरीर. अस्थि मीन्स बोन्स. आता याच्यामध्ये तुम्हाला अस्थिची उत्पत्ती, त्यांचे टाईप, स्वरूप हे आयुर्वेदिकनुसार माहिती करावं लागतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 4 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर संधी शरीर. आता संधी म्हणजे जॉईंट्स म्हणतात. जॉईंट्सला जर बघितलं आपण तर आपण किती प्रकारचे बोन्स आहेत आपल्यामध्ये, शरीरामध्ये कोणत्या प्रकारचे जॉईंट्स आहेत त्या सर्व संकल्पना आपल्याला आयुर्वेदिक प्लस मॉडर्न हे दोन्हीमध्ये बघावं लागतात. तर याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन ऑफ संधी, त्याच्यानंतर संधीचे त्यांची क्लिनिकल इम्पॉर्टन्स या सर्व संकल्पना या चॅप्टरमध्ये आपण बघूया. त्याच्यानंतर हे 4 मार्क्ससाठी असते. त्याच्यानंतर स्नायू शरीर. आता स्नायू जर बघितले मित्रांनो तर स्नायू अँड इट्स क्लिनिकल इम्पॉर्टन्स हे पण तुम्हाला यामध्ये स्नायू म्हणजे काय, त्यांची विविध संकल्पना कशा येतं ते आपण सर्व बघणार आहेत आणि ते 3 मार्क्ससाठी येते. त्याच्यानंतर पेशी शरीर. आता पेशी म्हणजे सेल्स. आता हे पेशी आपण कशा पद्धतीने बघतो, त्यांची उत्पत्ती म्हणजे ते कशापासून तयार झालेले आहेत, त्यांचे स्वरूप, त्यांचे फंक्शन्स या सर्व संकल्पना आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहे आणि हे तुम्हाला 3 मार्क्ससाठी आहे. त्याच्यानंतर केश म्हणजे केस, दंत म्हणजे दात, नख म्हणजे नेल्स हे सर्व संकल्पना तुम्हाला यामध्ये डिस्क्राइब्स ऑफ पंचभौतिक स्वरूप यांचे, त्याच्यानंतर स्वभाव, त्याच्यानंतर प्रकृती आणि दंत, नख आणि केसांची प्रकृती कशा पद्धतीने या सर्व संकल्पना तुम्हाला यामध्ये मिळणार आहे आणि हे टोटल तुम्हाला 4 मार्क्ससाठी आहे. तर अशा पद्धतीने हे 8th चॅप्टर होतं. त्याच्यानंतर 9th चॅप्टर जर बघितला तर हा एम्ब्रिओलॉजी. आता एम्ब्रिओलॉजी आपण पाहिलं की आयुर्वेदिकनुसार, आता हे आपल्याला इथं मॉडर्ननुसार बघावं लागतो की डेफिनेशन अँड ब्रांचेस ऑफ एम्ब्रिओलॉजी, त्याच्यानंतर क्लेवेज अँड फिटस, त्याच्यानंतर जर्म लेयर्स, त्याच्यानंतर लॉ ऑफ हेरिडिटी, सेक्स डिटर्मिनेशन,
त्याच्यानंतर फेटल सर्क्युलेशन हे फिक्स येलो क्यू असते मित्रांनो. तर हे अशा पद्धतीने हे सर्व आपल्याला एम्ब्रिओलॉजी या चॅप्टरमध्ये बघायचं आहे आणि हे टोटल तुम्हाला 5 मार्क्ससाठी असते. त्याच्यानंतर 10th चॅप्टर येते ते म्हणजे ऑस्टिओलॉजी. आता ऑस्टिओलॉजी म्हणजे स्टडी ऑफ बोन आहे की नाही. तर बोनचं स्ट्रक्चर, त्यांचे टाईप्स, त्यांचे ऑसिफिकेशन, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन ऑफ इच बोन हे आपल्याला सर्व बोन्स बघायचे आहेत शरीरामध्ये ह्युमन ॲनाटॉमीमध्ये आणि हे टोटल तुम्हाला 12 मार्क्ससाठी आहे. त्याच्यानंतर आर्थ्रोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ जॉईंट्स आहे की नाही. जॉईंट्सचे स्ट्रक्चर्स, टाईप्स आणि मुवमेंट्स, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन ऑफ जॉईंट्स, एक्स्ट्रिमिटीज, त्याच्यानंतर इंटरव्हर्टिब्रल जॉईंट्स, त्याच्यानंतर टेम्पोमॅन्डिब्युलर जॉईंट्स आणि त्यांचे क्लिनिकल ॲनाटॉमी. अशा पद्धतीने सर्व संकल्पना आपल्याला आर्थ्रोलॉजीमध्ये बघायचे आणि हे टोटल तुम्हाला 10 मार्क्ससाठी आहे. त्याच्यानंतर मायोलॉजी स्टडी ऑफ मसल, त्यालाच आपण मायोलॉजी असे म्हणतो. त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर्स अँड टाईप्स ऑफ मसल्स, डिस्क्रिप्शन इम्पॉर्टंट मसल्स, ओरिजिन, इन्सर्शन्स या सर्व कन्सेप्ट्स या चॅप्टरमध्ये आपल्याला बघतात आणि हे तुम्हाला 4 मार्क्ससाठी असते. त्याच्यानंतर नर्वस सिस्टम हे खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि यावर फिक्स एक येलो क्यू असते. तर यामध्ये नर्वस सिस्टम आपल्याला बघावं लागतात. त्याच्यानंतर मेनिंजेसिस बघावं लागते आणि या सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये पेरिफेरल नर्व सिस्टम, त्याच्यानंतर स्पायनल नर्व्स, त्याच्यानंतर ॲनाटॉमिकल कन्सिडरेशन ऑफ ॲटोनॉमिक नर्वस सिस्टम बघावं लागतात. त्याच्यानंतर त्यांचं सप्लाय ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड हा फिक्स येलो क्यू येते मित्रांनो. तर हे चांगल्यापूर्वक तुम्हाला या सर्व गोष्टी या नर्वस सिस्टम चॅप्टरमध्ये बघायचे आहेत आणि हे टोटल तुम्हाला 14 मार्क्ससाठी येते. तर नेक्स्ट चॅप्टर बघूया ते म्हणजे एंडोक्रायनॉलॉजी म्हणजे हार्मोन्स आहे की नाही. आपल्याला माहिती आहे की एंडोक्राईन ग्लँड्स असतात, त्याच कन्सेप्ट्स याच्यामध्ये बघायच्या जसे की पिट्युटरी आहे, थायरॉइड आहे, त्याच्यानंतर पॅराथायरॉइड आहे, त्याच्यानंतर थायमस आहे, त्याच्यानंतर पिनियल आहे, सुप्रारिनल ग्लँड्स आहेत. अशा पद्धतीने या सर्व आपल्याला एंडोक्रायनॉलॉजी या चॅप्टरमध्ये बघायचं. हे टोटल तुम्हाला 8 मार्क्ससाठी आहे. आणि त्याच्यानंतर लिम्पॅटिक सिस्टम याच्यामध्ये तुम्हाला लिम्फ वेसल्स, लिम्फ नोड्स, लिम्फ ग्लँड्स या सर्व कन्सेप्ट्स या लिम्पॅटिक सिस्टम या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत आणि हे टोटल तुम्हाला 4 मार्क्ससाठी आहेत. अशा पद्धतीने हे पेपर फर्स्टसाठी होतं. आता पेपर सेकंडमध्ये कोणते चॅप्टर्स येतात तर त्यामध्ये जर बघितलं तर पहिलं आहे प्रमाण शरीर. आता प्रमाण शरीरमध्ये अंगुली प्रमाण म्हणजे काय, अंजली प्रमाण म्हणजे काय या संकल्पना यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी हा चॅप्टर आहे. हे कोष्ठ एवं आशय शरीर. आता कोष्ठ कोणते येतं, त्याच्यानंतर आशय कशाला म्हणतात या सर्व संकल्पना आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायला मिळतात आणि हे तुम्हाला 4 मार्क्ससाठी आहे. त्याच्यानंतर सिरा शरीर. आता सिरा जर बघितलं मित्रांनो तर कन्सेप्ट्स ऑफ सिरा, निकृती, त्यांचे टाईप्स या सर्व संकल्पना आपल्याला या सिरा शरीरमध्ये बघावं लागतात आणि हे टोटल तुम्हाला 4 मार्क्ससाठी आहे. त्याच्यानंतर धमनी शरीर. आता हे धमनी शरीर, धमनी म्हणजे काय, त्यांचे टाईप्स, त्यांचे इन्युमरेशन ऑफ धमनी, अप्लाइड ॲस्पेक्ट काय येतं त्या सर्व संकल्पना आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत आणि हे टोटल तुम्हाला 2 मार्क्ससाठी आहे. त्याच्यानंतर स्त्रोतस शरीर येते मित्रांनो. स्त्रोतस याची कन्सेप्ट्स, यांचे टाईप्स, निकृती, त्याच्यानंतर स्त्रोतमूळ म्हणजे काय या सर्व संकल्पना तुम्हाला या चॅप्टरमध्ये बघावं लागतात आणि हे टोटल तुम्हाला 7 मार्क्ससाठी असते. त्याच्यानंतर कला शरीर. आता कला शरीर जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला कला म्हणजे काय, त्यांची एटिओलॉजी ऑफ कला, त्याच्यानंतर अप्लाइड ॲस्पेक्ट ऑफ कला हे सर्व संकल्पना यामध्ये बघावं लागतात आणि हे टोटल तुम्हाला 4 मार्क्ससाठी असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर जर गेलं तर इंद्रिय शरीर येते. आता हे इंद्रिय शरीर जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये इंद्रियाचे अर्थ काय, इंद्रियाचे अधिष्ठान कोणते येतं, त्याच्यानंतर नंबर अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंद्रिय कोणते येतं, त्याच्यानंतर आयुर्वेद शरीरमध्ये इंद्रस्थान, कर्ण, त्वचा, नेत्र, जिवा, नासा या सर्व संकल्पना आपल्याला यामध्ये बघावं लागतात आणि हे टोटल तुम्हाला 3 मार्क्ससाठी असतात. अशा पद्धतीने हे इंद्रिय शरीर होतं. त्याच्यानंतर त्वचा शरीर म्हणजे स्किन. आता यामध्ये तुम्हाला डेफिनेशन, टाईप्स, त्याच्यानंतर ऑफ त्वचा, त्याच्यानंतर क्लिनिकल इम्पॉर्टन्स या सर्व संकल्पना या त्वचा शरीरमध्ये असते आणि हे टोटल तुम्हाला 3 मार्क्ससाठी असतात. त्याच्यानंतर येते ते म्हणजे मर्मशरीर. आता हे मर्मशरीर हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, यावर फिक्स येलो क्यू येते. तर याच्यामध्ये मर्म म्हणजे काय, त्याच्यानंतर त्यांचे क्लासिफिकेशन, त्यांचे लोकेशन कुठं आपल्या शरीरामध्ये येतं, त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन ऑफ त्रिमर्म म्हणजे काय या सर्व संकल्पना यामध्ये बघायच्यात आणि हे टोटल तुम्हाला 15 मार्क्ससाठी असते. त्याच्यानंतर रेस्पायटरी सिस्टम. आता रेस्पायटरी सिस्टम हेच तुम्हाला थोडं डिस्क्रिप्टिव्ह याच्यामध्ये दिलेलं आहे. जसे तुम्ही 11th आणि 12th बघितलेत त्याच्यामध्ये ब्रॉन्कियल ट्री म्हणजे काय, त्याच्यानंतर रेस्पायटरी ट्रॅक्ट, नॅसल कॅव्हिटी, पॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया या सर्व कन्सेप्ट्स याच्यामध्ये बघावं लागतात. प्ल्युरा, त्याच्यानंतर डायफ्रागम या सर्व कन्सेप्ट्स या रेस्पायटरी सिस्टममध्ये आपल्याला बघावं लागतात आणि हे टोटल तुम्हाला 10 मार्क्ससाठी आणि याच्यावर पण एक येलो क्यू येते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम.
आता डायजेस्टिव्ह सिस्टम जर बघितली मित्रांनो, तर यामध्ये तुम्हाला रिजन्स ऑफ ॲब्डोमेन सांगितलेले आहेत. टोटल 9 रिजन्स आहेत. ते कोणते आहेत ते आपण त्या चॅप्टरमध्ये बघूया. त्याच्यानंतर ऑर्गन्स ऑफ डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह ग्लँड सांगितलेले आहेत, जसे की लिव्हर, स्प्लीन, पँक्रियाज. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन ऑफ पेरिटोनियम सांगितलेले आहे आणि त्यांची हिस्टॉलॉजी सांगितलेली. अशा पद्धतीने हे टोटल तुम्हाला 12 मार्क्ससाठी हा चॅप्टर आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे आणि यावर फिक्स येईल किंवा हमखास विचारतात. तर त्याच्यानंतर आहे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम ही 11-12ला पण तुम्ही ऐकलं असेल आणि लर्न केलं असेल. तर याच्यामध्ये डिस्क्रिप्शन ऑफ हार्ट येते, आहे की नाही. त्याच्यानंतर स्ट्रक्चर्स ऑफ आर्टरी अँड वेन येते. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ ब्लड वेसल्स येते. त्याच्यानंतर पेरिकार्डियम येते आणि हे सर्व चॅप्टर तुम्हाला 8 मार्क्ससाठी असते. तर यामध्ये कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम आपल्याला ही बघावं लागतं. त्याच्यानंतर युरिनरी सिस्टम येते. आता युरिनरी सिस्टम जर बघितलं मित्रांनो, तर यामध्ये तुम्हाला युरिनरी ट्रॅक्ट, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली किडनी, युरेटर आणि युरिनरी या सर्व संकल्पना आपल्याला याच्यामध्ये बघावं लागतात. ब्लॅडर, युरेथ्रा, त्यांचे क्लिनिकल ॲस्पेक्ट्स आणि त्यामध्ये हिस्टॉलॉजी असे मिळून तुम्हाला हे टोटल 10 मार्क्ससाठी चॅप्टर आहे. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जर बघितलं मित्रांनो, तर यामध्ये तुम्हाला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, त्याच्यानंतर त्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, स्क्रोटम, ग्लँड्स, सेमिनल वेसिकल्स विथ देअर क्लिनिकल ॲस्पेक्ट. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ एक्सटर्नल जेनिटल ऑर्गन इन ब्रीफ, इंटरनल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स इन डिटेल. त्याच्यानंतर ट्रॅक्ट अँड ग्लँड सांगितलेले आहेत. या सर्व संकल्पना तुम्हाला 6 मार्क्ससाठी हा रिप्रोडक्टिव्ह सिस्टम येते. त्याच्यानंतर सेन्सरी ऑर्गन. आता हा एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे मित्रांनो. यावर फिक्स एक येलं की होते आणि यामध्ये तुम्हाला आय, इयर, नोज, टंग आणि स्किन हे डिटेलमध्ये वाचावं लागतात आणि त्यांचे क्लिनिकल ॲस्पेक्ट्स. अशा पद्धतीने हे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड आहे मित्रांनो. आणि हे टोटल तुम्हाला हे सेन्सरी ऑर्गन्स हे टोटल 10 मार्क्ससाठी येते. तर हे काळजीपूर्वक तुम्हाला समजलं का? पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडमध्ये आपण कोणते कोणते पॉईंट्स बघणार आहोत. आता यांचाच आडाखा या सर्व गोष्टींचा. तर आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला आता काही चॅप्टर्स इकडं चॅप्टर्स दिलेले आहेत आणि त्या चॅप्टर्सची तुम्हाला इकडं SAQ, MCQ कशावर येणार, त्याच्यानंतर SAQ कशावर येणार आणि LAQ कशावर येणार हे सांगितलेले आहेत. जसे की आता शरीर उपक्रम शरीरमध्ये आता तुम्हाला MCQ विचारणार, त्याच पद्धतीने SAQ पण विचारणार. तसंच परिभाषा शरीरमध्ये जर बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला SAQ पण येणार, LAQ पण. गर्भ शरीर जर बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला MCQ, SAQ आणि LAQ हे तिन्ही तुम्हाला येणार. तर अशा पद्धतीने हे पेपर फर्स्टमध्ये आणि पेपर सेकंडमध्ये तुम्हाला इथं चॅप्टर्स दिलेले आहेत आणि त्या सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये विचारतात. तर हे काळजीपूर्वक तुम्हाला माहीत असले पाहिजे की यांचे जर सारभाग जर बघितला तर जसं की आता इथं प्रमाण शरीर दिलेलं आहे. हे प्रमाण शरीर जर बघितलं मित्रांनो, तर यावर तुम्हाला MCQ विचारतात आणि SAQ आणि LAQ विचारत नाहीत. तर तशाच पद्धतीने तुम्हाला हे स्त्रोत शरीर जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला MCQ विचारतात, SAQ विचारतात आणि LAQ पण विचारतात. तर अशा पद्धतीने हे कन्सेप्ट्स तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. हे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडसाठी इथे दिलेले आहेत आणि तशा पद्धतीने तुम्हाला ते लक्षात राहू द्या. आता यांचं आपण आता क्वेश्चन पेपर ब्ल्यूप्रिंट कशा पद्धतीने असते ते आपण बघूया. तर हे काळजीपूर्वक बघून घ्या मित्रांनो. तर आता याच्यामध्ये जर बघितलं तर सेक्शन A म्हणून मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात आणि हे टोटल तुम्हाला 20 क्वेश्चन्स असतात. 1 मार्क्स इच असतात आणि हे ऑल कंपल्सरी असतात. आता यामध्ये तुम्हाला पहिला MCQ, सेकंड MCQ अशा पद्धतीने 20 MCQ कोणत्या सेक्शनवर येणार हे सर्व गोष्टी तुम्हाला इथं आडाख्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेले की जे मस्ट नो पार्ट आहे ते 15 MCQ येईल. त्याच्यानंतर डिझायरेबल टू नो पार्ट म्हणजे डिझायरेबल टू नो जे पार्ट आहे त्याच्यापैकी तुम्हाला 3 MCQ येईल आणि नाईस टू नो मधले तुम्हाला 2 MCQ येईल. तर 15 MCQ हे तुम्हाला मस्ट नो पार्टमधले येईल. डिझायरेबल टू नो पार्टमधलं तुम्हाला 3 MCQ येईल आणि नाईस टू नोमधलं 2 MCQ येईल. त्याच्यानंतर सेक्शन B असते ते म्हणजे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. आता शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स यामध्ये तुम्हाला 8 क्वेश्चन असतात आणि ते 5 मार्क्स इच असतात. तर याच्यामध्ये तुम्हाला मस्ट नो जे पार्ट आहे मित्रांनो ते 7 SAQ येतात मस्ट नोवाले आणि डिझायरेबल टू नोवाले जे आहेत ते 1 SAQ येते. तर अशा पद्धतीने हे टोटल तुम्हाला 8 क्वेश्चन येतात आणि हे 8 क्वेश्चन पहिला SAQ कशावर येते, सेकंड SAQ कशावर येते हे सर्व संकल्पना तुम्हाला या त्या स्पेसिफिक चॅप्टरमधूनच विचारलं जातं. त्याच्यानंतर सेक्शन C येते ते म्हणजे लॉंग आन्सर क्वेश्चन्स. आता याच्यामध्ये जर बघितलं तर 4 क्वेश्चन्स असतात आणि हे 10 मार्क्स इच असतात. त्याच्यानंतर ऑल कंपल्सरी असतात आणि ऑल क्वेश्चन्स जे आहेत ते सर्व मस्ट नो पॉईंटवर असतात. तर म्हणजे तुम्हाला जर बघितलं तर पहिला LAQ थीम B वर सांगितलेली,
त्याच्यानंतर सेकंड LQ जर बघितलं तर थीम Cवर सांगितले. थीम B म्हणजे कोणती, तर याच्यामध्ये आपण बघितलं तर थीम बी जर बघितलं तर गर्भशरीर आणि एम्ब्रियोलॉजी हे थीम बी आहे आणि यावर तुम्हाला एक LQ येणार. तर इथं तुम्हाला 20 मार्क्स दिलेले आहेत, तर तेच इथं सांगितलेले. त्याच्यानंतर थीम Cवर दुसरा, इथं थीम C दुसरा LQ सांगितलेले. म्हणजे कोणतं यामध्ये जर बघितलं पेपर फर्स्टमध्ये तर थीम Cवर तुम्हाला अस्थि शरीर आणि ऑस्टिओलॉजी या दोन्हीपैकी वर एक तुम्हाला फिक्स LQ सेकंड येणार आणि ते टोटल तुम्हाला 16 मार्क्ससाठी येणार. त्याच्यानंतर थीम E येते मित्रांनो, तिसरा LQ आणि ते म्हणजे संधी शरीर, त्याच्यानंतर स्नायू शरीर आणि आर्थरोलॉजी. याच्यावर तुम्हाला या तिघा चॅप्टरपैकी एक फिक्स LQ तुम्हाला येणार आणि ते टोटल तुम्हाला 17 मार्क्ससाठी असणार. हे तुमचं थीम E होती. त्याच्यानंतर थीम F जर बघितलं मित्रांनो, आता इथं चौथा LQ तुम्हाला सांगितलेलं आहे की थीम F किंवा Gवर. तर आता थीम F जर बघितली आपण तर नर्वस सिस्टम किंवा एंडोक्रायनॉलॉजी किंवा लिम्फॅटिक सिस्टम या तिघापैकी एक चॅप्टरवर आपल्याला हा चौथा LQ येते. तर अशा पद्धतीने हे ब्ल्यू प्रिंट असते मित्रांनो आणि हे काळजीपूर्वक तुम्हाला कळायला पाहिजे. तर तशाच पद्धतीने हे पेपर सेकंडसाठी सांगितलेले की पेपर सेकंडमध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स जे असतात ते टोटल तुम्हाला 20 असतात आणि ते कोणत्या चॅप्टर्समधून येणार हे सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर शॉर्ट सेक्शन B असते ते म्हणजे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. आता हे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स हे 8 क्वेश्चन असतात आणि यामध्ये 5 मार्क्स ईच असतात. त्याच्यानंतर 7 हे मस्ट नो पार्टमधले येतात आणि डिझायरेबल टू नो मधलं एक SQ येते. तर अशा पद्धतीने हे टोटल तुम्हाला 8 SQ येतात आणि हे चॅप्टर वाईज तुम्हाला डिस्ट्रीब्युशन दिलेले आहेत. त्याच्यानंतर सेक्शन C सांगितलेले ते म्हणजे लॉंग आन्सर क्वेश्चन्स. आता हे लॉंग आन्सर क्वेश्चन्स हे 4 क्वेश्चन्स असतात आणि 10 मार्क्स ईच असतात. ऑल कंपल्सरी असतात आणि मस्ट नो पार्टवरच विचारतात. आता याच्यामध्ये तुम्हाला हे थीम्स सांगितलेले म्हणजे चॅप्टर सांगितलेले आहेत आणि त्या चॅप्टरवर स्पेसिफिक ते 4 LQ येणार. तर अशा पद्धतीने हे रचना शरीर ॲनाटॉमीची सर्व जे NCSMनं आपल्याला पॉईंट सांगितलेले ते तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते तशाच पद्धतीने तुम्ही उतरवण्याचा प्रयत्न करा. तर आय होप की तुम्हाला हे सर्व मी जे सांगितलेले ते समजलेलं असेल आणि तशाच पद्धतीने इथपर्यंत समजलं का. आता या सर्व जे मी गोष्टी सांगितलेल्या आहेत ते म्हणजे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडमध्ये. आता तुम्हाला माहिती आहे की ह्युमन ॲनाटॉमी आपण मॉडर्नमध्ये तर 11th 12thमध्ये तर बघितलीच असेल, परंतु आता आपल्याला 3000-4000 वर्षापूर्वी सांगितलेले आयुर्वेद पद्धतीने रचना शरीर कशा पद्धतीने आपली ह्युमन ॲनाटॉमी कशा पद्धतीने हे सर्व आधी ग्रंथामध्ये लिहिले आहे आणि तेच आपल्याला आपल्यासमोर चरकांनी आणि आचार्य सुश्रुतांनी आणि आचार्य चरकांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते आपण एकदम चांगल्या रीतीने एकदम शास्त्रोक्त भाषेमध्ये त्या सर्व संकल्पना आपण त्या चॅप्टर वाईज आपण ते ह्युमन ॲनाटॉमी बघणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि दुसऱ्यांना पण कळवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.